कागल नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजल्यापासून सावित्रीबाई फुले संकुलात सुरुवात झाली। सुरुवातीपासूनच मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे समरजित सिंह घाटगे यांच्या युतीच्या उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरू होती। नगराध्यक्ष पदाच्या लढतीत मंत्री मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे गटाच्या सविता प्रताप माने यांना 14,789 मतं मिळाली। प्रतिस्पर्धी शिंदे गटाच्या उमेदवार युगंधरा घाटगे यांना 7,199 मतं मिळाली। सविता माने या 7,590 मतांनी विजयी झाल्या। नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर नूतन नगराध्यक्षा सविता माने यांनी कागलच्या जनतेचे आभार मानलेत। कार्यकाळात लोकांना अभिमान वाटेल असं कार्य करू अशी ग्वाही माने यांनी यावेळी दिली। पूर्ण कागलची जनता ज्यांनी मला इतक्या भरघोस लीडनं निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। आणि त्यांनी मला निवडून देण्यासाठी जो विश्वास माझ्यावर दाखवला, मी प्रत्येक वेळेला प्रचाराच्या वेळेला पण सांगितलेलं होतं, इथून पुढच्या 5 वर्षामध्ये केव्हाही असं त्यांना गिल्ट फील होणार नाही आहे की आपण चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं, एका योग्य व्यक्तीला मतदान केलं असाच त्यांना नेहमी अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य करण्याचा प्रयत्न करेन। नगरपालिकेतील निवडणुकीचा विजय हा माननीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माननीय समरजितदादा घाटगे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू आघाडी यांचा हा विजय आहे। आणि आमची प्रतिमा घरोघरी पोचवण्यामध्ये भैयांचं आणि आमच्या अण्णांचं, माझे सासरे कैलासवासी अण्णा यांचं कार्य तरी पोचलेलं आहे, पण माझी प्रतिमा घरोघरी पोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, त्यामुळं त्यांच्या कष्टाला मिळालेला हा विजय आहे। या निवडणुकीत मुश्रीफ गटाचे नगरसेवक पदाचे अमित पिष्टे, प्रकाश गाडेकर, संगीता राजपूत, सुवर्णा पिष्टे, सुमन चंद्रकांत गवडी, अर्जुन नाईक, स्वरूपा सनी जकाते, सतीश घाटगे, रझिया असलम मुजावर, प्रवीण काळबर, पूनम मोरे, रंजना सनगर, मीना लोटे असे 9 उमेदवार विजयी झालेत। तर समरजित घाटगे गटाचे सुशांत कालेकर, मेघा माने, साधना पाटील, अरुण गुरव, जयवंत रावण, सारिका बारट, बाळासू माळी, दीपक मगर आणि उमेश सावंत यांच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ पडली आहे। या निकालानंतर नामदार मुश्रीफ आणि राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला।